तुमच्यासारखे विद्यार्थी होतो. आता आमचे वडील, माझे अण्णा, आमच्या अण्णाचा खूप कडक स्वभाव बेटा, आमच्या अण्णाचा. अशा उन्हाळ्यामध्ये आता आम्ही शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे उन्हाळ्यात गेलं की आमच्या अण्णा गावामधले उकंडे विकत घ्यायचे असते ना, ते खत टाकायचे. मग आमचा कार्यक्रमच 2-3 महिने अंगाला भोरगे बांधायचो आम्ही आणि मग शेतामध्ये आम्हाला कामाला लावायचे. पण त्या शेतामध्ये काम करत असताना, त्या म्हणजे उकंड्यात काम करत असताना, आता खेड्यामध्ये मला माहिती आहे, ते खत भरत असताना, खात असतो ना ते उकंडे विकत घेतले असताना अंगाला भोरगे बांधून, मग तो विचार करायचो, यार माझ्या वडिलाकडे बैल, मला असं वाटायचं ह्या वडिलांनी माझ्या 70 वर्ष शेती केली, ह्यांना चांगलं बूट लेवायला मिळत नाही, चांगलं धोतर लेवायला मिळत नाही. तुम्ही ठरवायचो शेती मी कधीच करणार नाही, मी जीवाचं रान करेन पण अभ्यास करेन. आणि तिथं बसल्या बसल्या मी यादी काढायचो. आमच्या जवळचे काही पाहुणे जे श्रीमंत झाले त्या सगळ्या पाहुण्यांची यादी तयार करायचो मी. हे पाहुणे कशामुळे श्रीमंत झाले, तो मला एकच उत्तर मिळायचं, माझे मामा श्रीमंत झाले, हे माझे हे पाहुणे श्रीमंत झाले, हे श्रीमंत झाले. ह्याचं एकच उत्तराचं अभ्यास. अभ्यास केल्यानं माणूस श्रीमंत होतो, अभ्यास केल्यानं माणूस मोठा होतो, अभ्यास केल्यानं माणूस माणसासारखा जगायला लागतो, अभ्यास केल्यानं चांगले कपडे लावायला मिळतात, अभ्यास केल्यानं चांगल्या घरामध्ये राहायला मिळतंय, अभ्यास केल्यामुळे समाजामध्ये मान सन्मान वाढतो, अभ्यास केल्यानंच आपल्या जीवनाला प्रगती आहे गरीब लोकांच्या, अन्यथा जीवनामध्ये प्रगती अशक्य आहे. हे ठरवून टाकलं बेटा मी. आमच्या वडिलांना काही म्हणत नव्हतं, मी काम करत करत पुन्हा मी ठरलं अभ्यासच. अरे बाप रे बाप, पुन्हा मग एक एक्झाम भारतातली नापास झालो नाही बेटा. एवढा अभ्यास केला की बस. मलाही जवळचे काही लोक डिप्रेस करायचे आमचे, तुझे वड तुझं बाप तिथं म्हणायचे एवढं शेतात काम करलाय तू, तिकडं नांदेडला, मी नांदेडला MSc ला होतो विद्यापीठामध्ये, तो तिकडं मजा मारतो, मी तर मजा मारत नव्हतो यार. मित्र अक्षरशः तो तुम्हाला खोटं वाटेल, माझे मित्र ब्रेकफास्ट करायचे, नाश्ता करायचा ना, उत्तप्पा पोहे खाण्यासाठी मी कधीच खाल्लो नाही विद्यार्थीजीवनामध्ये. मी काय करायचो, एका ग्लासमध्ये डाळ घ्यायचो, डाळ, आज मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, असं भिजू घालून ते मी 4-4 चमचे खायचो बेटा. मी त्यावेळेस लिटरली सांगतोय, आणि डाळ भिजू घालून मी खायचो. माझे रूम पार्टनर बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करायचे, पण मी कधीच जात नव्हतो, कारण मला माहित होतं हे पैसे माझे कसे आलेत. हे जे 1-1 रुपया माझ्या वडिलांनी पाठवलाय, त्या 1-1 रुपयाला माझ्या घरातल्या आईचं, माझ्या वडिलाचं रक्त लागलंय. 1-1 रुपयाचा मला हिशोब द्यायचा आहे चांगला अभ्यास करून, ही माझी जाणीव असायची त्या काळामध्ये. आणि मी एवढा अभ्यास केला, लक्षात ठेवा, की पहिल्या प्रयत्नात सेट, नेट, गेट, DRDO, TIFR, बार्क, नेटमध्ये पूर्ण भारतात पहिल्या 10 मध्ये आलो. एक एक्झाम भारतातली नापास झालो नाही बेटा केमिस्ट्री बाबतीत. बाप रे बाप, हे फक्त अभ्यास असं भिनलं होतं, अभ्यासाशिवाय काही खरं नाही. असं तुम्हाला वाटायला लागलं की समजायचं तुम्हाला 100% यश येणार आहे. काही मुलींना वाटते, काही मुलांना वाटतं असेल आमचं पप्पानी चांगलं स्लॅबचं घर बांधलंय, आमचं चांगलं आहे, आमची परिस्थिती चांगली आहे. दीदी भैया, ही परिस्थिती कधी झाली माहिती आहे का, तुझ्या वडिलांनी त्या घरावर पाणी शिंपडलं नाही, त्याचं रक्त शिंपडलंय. एक पिढी जेव्हा खपली तेव्हा ते घर तयार झालंय. तुझ्या आडनावाची एक पिढी संपली, लक्षात ठेव, तेव्हा तुझ्या वडिलांचं जीवन, म्हणजे तुझ्या वडिलांचं पूर्ण जीवन याच्यात गेलं हे घर बांधण्यामध्ये, तेव्हा हे तुला तयार झाले. हे तुला जाणीव असायला पाहिजे, तर तू जीवनात मोठे होशील. नाही तर आपलं मस्त मजा मारत बसलाय, टर्र खाऊन झोपाला, पहिलवान दार लावून अभ्यास करतो म्हणतोय, मम्मीला उलटं बोलतोय. अरे कशी लाज वाटत नाही नापास झाल्यावर. तुम्ही काय मला सांगा, घरात जर तुम्ही मोठे असाल तर लहान भावानी तुमचा काय आदर्श घ्यावा रे, काय आदर्श घ्यावा तुमचा, की माझी मोठी दिदी नापास झाली, तुला ते बोलू देत नाही लहान भाऊ, ते खतरनाक आहे, तुझ्या अवकातच काढते बघ, ते म्हणते तुली शहाणीस का, गप्प बस म्हणते, झालं संपली तुझी इज्जत गेली, गप्प बसावं लागते आपल्याला बेटा. आता त्यामुळे आता बाउन्स बॅक करा, डिप्रेशन जाऊ नका. मी एवढा अभ्यास करेन की बस सर फक्त तुम्ही आम्हाला